स्वप्नांचा शिल्पकार, शून्यातून विश्व. एका मध्यमवर्गीय चाळीत राहणारा आर्यन नावाचा मुलगा. घरात खूप श्रीमंती नव्हती, पण स्वप्न मात्र आकाशाएवढी मोठी होती. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कारकून होते आणि आई गृहिणी होती. आर्यन लहानपणापासूनच खूप कल्पक होता. शाळेत असतानाच त्याला नवनवीन गोष्टी बनवण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची आवड होती. त्याच्या घरात नेहमी पैशांची ओढाताण असायची. एकदा शाळेत एका सायन्स एक्झिबिशनसाठी त्याला काही साहित्य घ्यायचे होते, पण वडिलांच्या खिशात तेवढे पैसे नव्हते. त्या दिवशी आर्यनने ठरवले की उद्या परिस्थितीमुळे आपल्या स्वप्नांना कात्री लावायची वेळ येणार नाही, असे काहीतरी करायचे. तेव्हाच त्याने मनाशी गाठ बांधली, एक दिवस मी खूप मोठा माणूस बनेन आणि माझ्या आई वडिलांना सर्व सुख देईन. कॉलेजमध्ये असताना आर्यनचे लक्ष फक्त अभ्यासावर नव्हते, तर त्याला उद्योजक व्हायचे होते. त्याने पाहिले की आपल्या आसपासच्या लोकांच्या दैनंदिन समस्या खूप आहेत, पण त्यावर काम करणारे तंत्रज्ञान महागडे आहे. त्याने ठरवले की सामान्यांना परवडेल अशा किमतीत तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यायचे. त्याने त्याचे पहिले स्टार्टअप सुरू केले. सुरुवातीला भांडवलाची कमतरता होती. त्याने घरच्यांच्या मदतीने आणि मित्रांकडून उसने पैसे घेऊन एक छोटे ऑफिस सुरू केले. दिवस रात्र मेहनत करून त्याने एक स्मार्ट होम ऑटोमेशन यंत्रणा विकसित केली, जी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होती. पहिल्या 2 वर्षांत त्याला प्रचंड अपयश आले. काही गुंतवणूकदारांनी त्याला नाकारले, तर काही कंपन्यांनी त्याच्या कल्पनेची चेष्टा केली. त्याचे मित्र म्हणायचे, आर्यन, नोकरी कर, हे उद्योजकतेचे स्वप्न आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी नाही. पण आर्यनच्या जिद्दीपुढे ही टीका फिकी पडत होती. एका रात्री आर्यनला एक अशी युक्ती सुचली, ज्यामुळे त्याचे उत्पादन बाजारातील मोठ्या कंपन्यांपेक्षा वेगळे आणि स्वस्त ठरले. त्याने त्याची सर्व बचत आणि ध्येयपणाला लावले. त्याने त्याचे उत्पादन बाजारात आणले आणि बघता बघता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचे उत्पादन इतके लोकप्रिय झाले की मोठ्या कंपन्यांना त्याच्याकडे हात जोडावे लागले. पुढील 5 वर्षांत आर्यनने मागे वळून पाहिले नाही. त्याने एक करून अनेक क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याचे व्यवस्थापन कौशल्य आणि प्रामाणिकपणा यामुळे त्याचे ग्राहक वाढत गेले. हळूहळू त्याचे छोटे ऑफिस एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये रूपांतरित झाले. आज आर्यन 500 कोटींच्या साम्राज्याचा मालक होता. त्याने केवळ पैसे कमावले नव्हते, तर हजारो तरुण मुलींना रोजगार दिला होता. ज्या दिवशी त्याने त्याच्या 500 कोटींच्या टप्प्याला गाठले, त्या दिवशी त्याने पहिली गोष्ट काय केली माहीत आहे का? त्याने त्याच चाळीत जाऊन आपल्या आई वडिलांना एका आलिशान घरात शिफ्ट केले, ज्याचे स्वप्न त्याने बालपणी पाहिले होते. जेव्हा त्याला विचारले गेले की इतके यश कसे मिळवले, तेव्हा त्याने हसून उत्तर दिले, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. मध्यमवर्गीय असणे ही काही कमतरता नाही, तर ती एक संधी आहे. जो माणूस आपल्या गरिबीलाच आपली प्रेरणा बनवतो, त्याला जगात कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. आर्यनची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. स्वप्न मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारा संघर्ष हसतमुखाने स्वीकारण्याची तयारी असावी. यश हे तुमच्या मेहनतीचा आणि विश्वासाचा निकाल असतो. आर्यन आता एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो, पण त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. तो आजही नवीन स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या कामात मग्न असतो. कारण त्याला माहीत आहे की स्वप्नांचा प्रवास कधीच संपत नाही.